या ठिकाणी रेड कलरचा जो काही तुम्हाला बॉक्स दिसतोय तो बॉक्स म्हणजे काय आहे, एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमच्या म्हणजे ती रेड कलरचा बॉक्स ही बाउंड्री असेल आणि त्या बाउंड्रीच्या आतमध्ये सिस्टीम असेल आणि त्या सिस्टीमच्या बाहेर काय असणार आहे, सराउंडिंग असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पहा, या ठिकाणी एक रेड बॉक्स दिसतोय, तो रेड बॉक्स त्याच्या आतमध्ये काय असेल, सिस्टीम आणि त्याच्या बाहेर काय असणार आहे, सराउंडिंग. आणि हा जो रेड कलरचा जो काही बॉक्स आहे तो असणार आहे बाउंड्री. समजतंय? पण या ठिकाणी ही जी सिस्टीम आहे आणि सराउंडिंग आहे, या ठिकाणी सराउंडिंग मधून काय होतंय, सराउंडिंग मधून मास काय होतंय, फ्लो होतंय. सराउंडिंग मधून मास काय होतंय, फ्लो होत आहे. दिसतंय या ठिकाणी मास, इथे इनलेट पोर्ट आहे, त्या इनलेट पोर्ट मधून मास कुठे येत आहे, आतमध्ये येत आहे. समजतंय? या ठिकाणी पहा, इथे इनलेट पोर्ट आहे, त्या इनलेट पोर्ट मधून मास त्या सिस्टीमच्या आतमध्ये येणार आहे. तसंच त्या सिस्टीम मधलं जे काही आतमधलं जे काही मास असणार आहे, तर हे जे मास आतमध्ये येत आहे ते मास काय करेल, सिस्टीमच्या आतमधलं जे काही मास आहे त्याला ते कुठे ढकलेल, बाहेर ढकलेल. समजतंय? या ठिकाणी अजून एक पोर्ट आहे, आउटलेट पोर्ट. त्या ठिकाणी काय होणार आहे, त्या ठिकाणी जे काही सिस्टीम मधलं मास आहे ते बाहेर ढकललं जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणतो की सिस्टीम मधलं मास हे काय होत आहे, इट इज अ पुश इन. समजतंय? सिस्टीम मधलं जे काही मास आहे किंवा जो काही वर्किंग सबस्टन्स आहे तो वर्किंग सबस्टन्स काय होईल, पुश इन, म्हणजे तो आतमध्ये ढकलला जाईल. समजतंय? इट इज पुश इन. पुश म्हणजे ढकलणे, इन म्हणजे आतमध्ये, अँड पुश आउट, तसंच तो काय होईल, आउट म्हणजे बाहेर पण ढकलला जाईल. म्हणजे जो सिस्टीमच्या आतमध्ये येईल तसंच तो सिस्टीमच्या बाहेरही ढकलला जाईल. समजतंय? ऑफ डिव्हाइस, मग ते सिस्टीमला आपण एक डिव्हाइसही म्हणू शकतो. समजतंय? त्यानंतर हे जे डिव्हाइस आहे, ह्या डिव्हाइसच्या आतमध्ये काय होते, मास फ्लो इन होते, म्हणजे ते आतमध्ये मास जाते, पुश होतंय ते आतमध्ये. तसंच ते आतलं जे मास आहे ते कुठं पुश केलं जातं, आउट, म्हणजे बाहेर पुश केलं जातं, ढकललं जातं. समजतंय? मग या ठिकाणी हे जे मासचा जो काही फ्लो होतोय, पुश इन अँड पुश आउट, मग ते जे काही फ्लो होण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी वर्क डन झालेलं पाहिजे. म्हणजे काहीतरी वर्क डन हे हवं असतं की ज्या वर्क डन मुळे ते मास काय होणार आहे, त्या सिस्टीमच्या आतमध्ये येणार आहे. तसंच त्या वर्क डन मुळे काय होणार आहे, ते जे काही मास आहे ते सिस्टीमच्या किंवा त्या डिव्हाइसच्या बाहेर जाणार आहे. समजतंय? मग ते जे वर्क डन आहे, ज्या वर्क डन मुळे ते मास काय होतं, सिस्टीमच्या आतमध्ये येतं, तसंच सिस्टीमच्या बाहेरही पडतंय. मग हे ज्या वर्क डन मुळे घडतंय त्या वर्क डनला आपण काय म्हणतो, फ्लो वर्क. समजतंय? मग त्याची डेफिनेशन काय येईल, म्हणता येईल डेफिनेशन फ्लो वर्कची, द वर्किंग सबस्टन्स पुशेस इन अँड आउट. म्हणजे या ठिकाणी जो काही वर्किंग सबस्टन्स आहे, मग त्या वर्किंग सबस्टन्सचं जे काही मास आहे ते मास काय होणार आहे, पुश इन अँड पुश आउट. समजतंय? या ठिकाणी काय होईल, ते मास काय होईल, पुश इन, म्हणजे ते काय होईल, आतमध्ये ढकललं जाणार आहे या ठिकाणी. समजतंय? आणि दुसऱ्या ठिकाणी जो काही आउटलेटचा जो बाहेर जाण्याचा जो काही मार्ग आहे किंवा जो काही पोर्ट आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, ते पुश आउट. समजतंय? त्या ठिकाणी ते काय होईल, तो मास हे बाहेर ढकललं जाईल. मग हे जे मास आहे हे सिस्टीमच्या किंवा डिव्हाइसच्या आतमध्ये येत आहे, तसंच त्या ठिकाणी डिव्हाइसच्या ते बाहेरही पडत आहे. मग ते जे काही मास आहे
जी सिस्टीमच्या आतमध्ये येण्यासाठी किंवा सिस्टीमच्या बाहेर जाण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी वर्क डन हे करावं लागेल, की ज्या वर्क डन मुळे ते मास सिस्टीमच्या आतमध्ये येईल किंवा बाहेर जाईल. मग ते जे वर्क डन आहे त्या वर्क डनला आपण काय म्हणतो, फ्लो वर्क. समजतंय? त्याच्या नावातच आहे फ्लो म्हणजे काय, की त्या ठिकाणी फ्लो घडतोय, म्हणजे जे काही वर्किंग सबस्टन्स आहे त्याचा फ्लो घडतोय, म्हणजे ते पुश इन होतंय आणि पुश आउट होतंय. समजतंय? मग त्याची डेफिनेशन अजून पुढे आपण काय म्हणू शकतो, द वर्क डन इन कॉझिंग अ सच अ फ्लो, म्हणजे वर्क डन ज्याच्यामुळे काय होतोय, फ्लो तयार होतो त्या ठिकाणी. समजतंय? फ्लो म्हणजे काय, मास एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहणे किंवा जाणे, त्याला आपण फ्लो म्हणतो. मग त्या मासचा जो काही फ्लो होतोय तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातोय, म्हणजे या ठिकाणी इनलेटला ते आतमध्ये येते, आउटलेट मधून ते बाहेर जाते. मग त्याचा जो काही फ्लो झालेला आहे त्या फ्लो ज्या वर्कडनमुळे घडतंय, समजतंय, त्या वर्कडनला आपण काय म्हणतो, फ्लो वर्क. तर याचं पहा या ठिकाणी काय सांगितलंय, द वर्क डन इन कॉझिंग. इन कॉझिंग म्हणजे काय, की ज्यामुळे वर्क डन ज्यामुळे काय होतंय, सच अ फ्लो. वर्क डन इन कॉझिंग सच अ फ्लो म्हणजे असं वर्क डन ज्याच्यामुळे काय होतंय, फ्लो घडत आहे. फ्लो त्या ठिकाणी त्या मासचं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ते मास काय होतंय, वाहत आहे किंवा जात आहे, त्या वर्क डनला आपण काय म्हणतो, फ्लो वर्क. समजलं ही डेफिनेशन? ओके, हे लास्ट लेक्चरला आपण घेतलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे एन्थॅल्पी. तर एन्थॅल्पी म्हणजे काय, फ्लोवरचा आपण अगोदर त्याचा फॉर्म्युला पाहूयात. फ्लोवरचा फॉर्म्युला आहे FW, F फॉर फ्लो, W फॉर वर्क. म्हणजे त्या ठिकाणी FW हा एक सिम्बॉल मी यूज केलेला आहे. तुम्ही डायरेक्टली फ्लोवर इज इक्वल टू लिहिलं तरी चालेल. फ्लोवर इज इक्वल टू P फॉर प्रेशर, V फॉर स्पेसिफिक व्हॉल्यूम. या ठिकाणी V फॉर व्हॉल्यूम आहे आणि या ठिकाणी एक S दिलेला आहे. या ठिकाणी पहा, छोटा S, स्मॉल S. मग तो S काय डिनोट करतो, ते जे व्हॉल्यूम आहे ते कोणतं व्हॉल्यूम आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. समजतंय? या ठिकाणी म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे, प्रेशर अँड स्पेसिफिक व्हॉल्यूम, त्या दोघांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार केल्यावर तुम्हाला काय मिळेल, फ्लो वर्क मिळेल. समजलं? या ठिकाणी लक्षात ठेवा, P काय, प्रेशर, त्यानंतर V S, तो S थोडासा खाली काढायचा, हे लक्षात ठेवा. VS इज इक्वल टू काय, स्पेसिफिक व्हॉल्यूम. समजलं? प्रेशरचं रूट काय असतं, न्यूटन पर mm स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. इथं स्क्वेअर आहे, टू डायरेक्ट समोर आलाय तर लक्षात ठेवा तो स्क्वेअर आहे. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूमचं युनिट काय असतं, kg पर मीटर क्यूब. हे लक्षात ठेवा. ओके, समजलं फ्लोवर काय आहे ते. त्यानंतर नेक्स्ट पुढची कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे, ती आहे एन्थॅल्पी. एन्थॅल्पी, आता एन्थॅल्पी म्हणजे काय, द टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. सोबत या ठिकाणी एक मी सिस्टीम तुम्हाला दाखवतोय. ही रेडचा जो कलर आहे, तो जो बॉक्स दिसतोय तो काय आहे, बाउंड्री आहे. आणि त्या बाउंड्रीच्या आतमध्ये काय असेल, सपोज सिस्टीम आहे. आणि त्या सिस्टीमच्या बाहेर काय असेल, सराउंडिंग. समजतंय? या ठिकाणी एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमची बाउंड्री पण तुम्हाला दाखवलेली आहे रेड बॉक्सनी, आणि त्याच्या बाहेर सराउंडिंग असेल. म्हणजे ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीमच्या आतमध्ये जी काही टोटल हीट असेल, सिस्टीमच्या आतमध्ये जी काही टोटल हीट असणार आहे
मग ती टोटल हीटला आपण काय म्हणू शकतो, त्या टोटल हीट जी आहे सिस्टीमची जी काही टोटल हीट आहे सिस्टीमची, तर त्याला आपण काय म्हणतो, त्या टोटल हीट्स जी काही सिस्टीमची असणार आहे त्याला आपण एंथॅल्पी देखील म्हणू शकतो. मग त्यामुळे याचं डेफिनेशन काय म्हणलेलं आहे या ठिकाणी, इट इज टोटल हीट कंटेंट ऑफ सिस्टीम, म्हणजे सिस्टीम मध्ये जी काही टोटल हीट सिस्टीमने कंटेंट केलेली आहे, समाविष्ट केलेली आहे, ती टोटल हीट. आणि ती टोटल हीट कशी डिफाइन करतो, इट इज डिफाइंड ॲज एनर्जी. मग त्या टोटल हीट जी काय आहे त्याला आपण एनर्जी देखील म्हणू शकतो. इट इज डिफाइंड ॲज एनर्जी विच इज अल्जेब्रिक सम, जी काय असते एक बेरीज असते, अल्जेब्रिक सम असते. आणि ती अल्जेब्रिक सम कशाची असणार आहे, इंटरनल एनर्जी अँड फ्लो वर्क. समजतंय, म्हणजे जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीम मधली जी काही टोटल हीट आहे, समजतंय, त्या सिस्टीम मधली जी काही टोटल हीट आहे, टोटल हीट कंटेन बाय सिस्टीम, total heat contained by system, and it is also defined as the energy which is algebraic sum of internal energy and flow work. म्हणजे एंथॅल्पी म्हणजे काय की सिस्टीमची टोटल हीट जी काही त्या सिस्टीमची कंटेंट केलेली आहे त्याला आपण एंथॅल्पी म्हणतो. तसंच ती एंथॅल्पीला आपण असंही म्हणू शकतो, एंथॅल्पी ही एक एनर्जी असेल की जी एनर्जी म्हणजे ती कशी असणार आहे, अल्जेब्रिक सम असेल, कशी आपण ती मिळवू शकतो, अल्जेब्रिक सम किंवा बेरीज करून. आणि ती बेरीज कशाची करणार आहोत आपण, इंटरनल एनर्जी, म्हणजे त्या सिस्टीम मधली जी काही इंटरनल एनर्जी आहे त्याची आणि फ्लो वर्कची जी काही बेरीज करून जी काही आपल्याला एनर्जी मिळेल त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, एंथॅल्पी. समजलं. तर या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, कॅपिटल एच हा सिम्बॉल कशासाठी यूज करतो, एंथॅल्पीसाठी, हे लक्षात ठेवा. कॅपिटल एच हा सिम्बॉल कशाचा आहे, एंथॅल्पी. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, एंथॅल्पी इज डिनोटेड बाय एच लेटर. मग दॅट एच इज इक्वल टू, आता एच म्हणजे काय असणार आहे, एनर्जी, जी की अल्जेब्रिक एक सम आहे, अल्जेब्रिक सम आहे, म्हणजे आपल्याला सम करायची आहे. तर कशाची सम करायची आपल्याला, इंटरनल एनर्जी. तर इंटरनल एनर्जी साठी आपण कोणता सिम्बॉल यूज करतो, स्मॉल यू लेटर. समजतंय, इंटरनल एनर्जी साठी सिम्बॉल आपण यूज करतो, किंवा एक यू लेटर ही आपण यूज करू शकतो, कॅपिटल यू किंवा स्मॉल यू. तर कॅपिटल यू हा इंटरनल एनर्जी साठी असतो, स्मॉल यू हा स्पेसिफिक इंटरनल एनर्जी साठी असतो. त्या ठिकाणी आपण इंटरनल एनर्जी घेतलेली आहे, त्यासाठी सिम्बॉल आपण यूज करतो यू लेटर. त्यानंतर अजून कशाची बेरीज करायची आपल्याला त्याच्यामध्ये, फ्लोवरची. तर या ठिकाणी फ्लोवरचा फॉर्म्युला आपण आताच पाहिला. काय तो फ्लोवरचा फॉर्म्युला, प्रेशर मल्टिप्लाय बाय स्पेसिफिक व्हॉल्यूम. या दोघांचं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटतं, फ्लोवर भेटतं. मग या ठिकाणी एंथॅल्पीचा फॉर्म्युला काय आहे, एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही एस. समजला, हा झाला तुमचा एंथॅल्पीचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा आणि लक्षात ठेवा. तर या ठिकाणी तुम्हाला अजून एक फॉर्म्युला दिलेला आहे, डेल्टा एच. तर एक सपोज कन्सिडर करा, या ठिकाणी एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये काहीतरी प्रोसेस घडतीये, सिस्टीम मध्ये काहीतरी प्रोसेस घडत आहे. समजतंय, या ठिकाणी काहीतरी प्रोसेस घडते या सिस्टीम मध्ये, आणि सुरुवातीला प्रोसेस घडण्याच्या अगोदर या सिस्टीमची एंथॅल्पी होती H1.
त्यानंतर ह्या सिस्टीम मध्ये काहीतरी प्रोसेस घडली आणि प्रोसेस घडल्यानंतर फायनल त्याची एंथॅल्पी असेल H2. ही एंथॅल्पी काय झाली, चेंज झाली. आणि त्याची फायनल एंथॅल्पी असेल H2. समजतंय? त्या सिस्टीम मध्ये प्रोसेस घडल्यानंतर त्याची एंथॅल्पी काय झाली, चेंज झाली. ते किती असेल, H2. मग या ठिकाणी डेल्टा H म्हणजे काय, डेल्टा H म्हणजे चेंज इन एंथॅल्पी, त्याला आपण म्हणतो डेल्टा H, चेंज इन एंथॅल्पी. डेल्टा H दॅट इज इक्वल टू काय असेल, फायनल एंथॅल्पी किती आहे, H2 मायनस H1. समजतंय? मग या ठिकाणी डेल्टा H म्हणजे काय, चेंज इन एंथॅल्पी, दॅट इज इक्वल टू H2 मायनस H1. म्हणजे या ठिकाणी चेंज इन एंथॅल्पीचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो फॉर्म्युला काय आहे, चेंज इन एंथॅल्पी डेल्टा H इज इक्वल टू mCp इंटू ब्रॅकेट मध्ये काय असेल, डिफरन्स आहे, टेम्परेचर डिफरन्स T2 मायनस T1. सोबत या ठिकाणी तुम्ही परत एकदा एक सिस्टीम कन्सिडर करा की त्या सिस्टीमचं सुरुवातीला तापमान होतं T1 आणि त्या सिस्टीम मध्ये काहीतरी प्रोसेस घडली आणि प्रोसेस घडल्यानंतर तिचं टेम्परेचर हे चेंज झालं T2 ने. मग फायनल टेम्परेचर किती असेल त्याचं, T2. आणि इनिशियल सुरुवातीचं टेम्परेचर होतं T1. म्हणजे या सिस्टीमचं टेम्परेचर सुरुवातीला होतं T1 आणि प्रोसेस घडल्यानंतर त्याचं टेम्परेचर चेंज झालं T2. समजतंय? म्हणजे या ठिकाणी T2 काय असणार आहे, या ठिकाणचा T2 असेल फायनल टेम्परेचर, T1 असेल इनिशियल टेम्परेचर त्या सिस्टीमचं. समजलं? त्यानंतर M काय असेल, M फॉर मास. समजतंय? M काय असणार आहे, मास ऑफ सिस्टीम. या ठिकाणी जी काही सिस्टीम तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्याचं मास जे काय असेल ते आपण कशात घेतो, kg मध्ये. समजतंय? ते मास, त्या सिस्टीमचं जे काही मास असेल ते आपण कशात घेतो, kg मध्ये. मग ते मास असणार आहे M. समजलं? त्यानंतर Cp, Cp काय असेल, Cp इज इक्वल टू स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. समजतंय? लास्ट लेक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपण पाहिली होती, Cv. तसंच या ठिकाणी स्पेसिफिक हीट असेल ॲट कॉन्स्टंट प्रेशरला, त्याला आपण काय म्हणतो, Cp. समजतंय मित्रांनो? आणि चेंज इन इंटरनल एनर्जी त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला होता, डेल्टा U. डेल्टा U चा फॉर्म्युला आहे mCv T2 मायनस T1. हे लक्षात ठेवा. डेल्टा U चा फॉर्म्युला कशात सांगतोय मी तुम्हाला, डेल्टा U चेंज इन इंटरनल एनर्जी त्याचा फॉर्म्युला आणि डेल्टा H चा फॉर्म्युला सेमच आहे, mC इंटू T2 मायनस T1. फक्त या ठिकाणी डेल्टा U म्हणजे इंटरनल एनर्जी असेल, चेंज इन इंटरनल एनर्जी असेल तर त्या ठिकाणी आपण स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेतो. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी डेल्टा U च्या फॉर्म्युला मध्ये काय होतं, या ठिकाणी Cv येतो. समजतंय? चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mCv T2 मायनस
T1 हे लक्षात ठेवा. आणि चेंज इन एन्थॅल्पी म्हणजे डेल्टा एच, त्याच्या फॉर्म्युलामध्ये जी काही स्पेसिफिक हीट आहे ती कशी असते, ऍट कॉन्स्टंट प्रेशरला असते. त्यामुळे त्या ठिकाणी काय येतो, CP हे लक्षात ठेवा. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ह्या दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत, समजतंय. आणि चेंज इन इंटरनल एनर्जीचा जो काही फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी काय येणार आहे, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम येणार आहे चेंज इन इंटरनल एनर्जी मध्ये. आणि चेंज इन एन्थॅल्पी मध्ये त्या फॉर्म्युलामध्ये चेंज इन एन्थॅल्पीच्या फॉर्म्युलामध्ये काय येणार आहे, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर ही येणार आहे, समजतंय. ते थोडासा त्या दोघांमधला फरक ह्या लक्षात ठेवा, कारण की ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला याचे फॉर्म्युले यूज करायचे आहे. ओके, समजतंय तुम्हाला इथपर्यंत. त्यानंतर तुम्हाला एन्थॅल्पीचं SI युनिट सुद्धा विचारू शकतात. तर एन्थॅल्पीचं SI युनिट काय आहे, किलो जूल पर kg, हेही लक्षात ठेवा. एन्थॅल्पीचं युनिट काय आहे, किलो जूल पर kg. ओके, हे तुम्हाला जी डेफिनेशन विचारतात त्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला एन्थॅल्पीची डेफिनेशन सुद्धा लिहायची आहे, त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे, त्यानंतर त्याचं युनिट लिहायचं आहे. आणि याची डेफिनेशन जर 2 मार्काला विचारली तर तुम्हाला डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट हे तिन्ही टर्म तुम्ही लिहा. त्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची आहे ती आहे एन्ट्रॉपी. तर आपल्याला एन्ट्रॉपी म्हणजे काय ते स्टडी करायचे आहे. तर एन्ट्रॉपी हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. जे आपण प्रॉपर्टीचे 2 टाईप पाहिले, इंटेन्सिव्ह आणि दुसरा काही टाईप होता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, अशा प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टी मास वरती डिपेंड असतात, समजतंय, त्यांना आपण काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजेच एन्ट्रॉपी काय आहे, मास वरती डिपेंड आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे एन्ट्रॉपी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम. समजलं, एखादी सिस्टीम असेल त्या सिस्टीमला काहीतरी स्वतःच असं काय असेल, मास असेल, समजतंय. मग ही जी काही प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी काय असेल, मास वरती डिपेंड असेल, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे लक्षात ठेवा. एखादी प्रॉपर्टी जी काही असणार आहे सिस्टीमची त्याला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कधी म्हणायचं, ज्यावेळेस ती प्रॉपर्टी मास वरती डिपेंड असेल, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सपोज एखादी प्रॉपर्टी आहे सिस्टीमची ती मास वरती डिपेंड नाही, तर त्याला आपण म्हणतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. समजलं, प्रॉपर्टीचे जे काही 2 टाइप्स आहेत त्या ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. ओके, हे समजलं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट त्याच्या डेफिनेशन मध्ये आपण काय सांगू शकतो की एन्ट्रॉपी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच इन्क्रीज विथ, जी काय होते, विच इन्क्रीज विथ, जी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे ती प्रॉपर्टी जी काय आहे एन्ट्रॉपी, ती काय होते, वाढते. तर ती कधी वाढते, व्हेन ऍडिशन ऑफ हीट.
व्हेन ऍडिशन ऑफ हीट, म्हणजे ती प्रॉपर्टी काय होणार आहे, एंट्रॉपी ही एक अशी प्रॉपर्टी आहे जी काय होते, इन्क्रीज होते विथ ऍडिशन ऑफ हीट, ज्यामध्ये हीट जर आपण ऍड केलं सिस्टीम मध्ये तर एंट्रॉपी काय होते, वाढते. त्यानंतर काय सांगितले पहा या ठिकाणी, विच डिक्रीज विथ रिमूव्हल ऑफ हीट, आणि ती एंट्रॉपी काय होते, डिक्रीज होते. तर ती एंट्रॉपी कधी डिक्रीज होते, हीट जर रिमूव्ह केली तर ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. समजतंय या ठिकाणी, समजलं तुम्हाला. एंट्रॉपी ही काय आहे, कोणती प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि दुसरं, एंट्रॉपी बद्दल तुम्ही काय सांगू शकता की एंट्रॉपी काय होते, सिस्टीमचे वाढते, ती काय होते, इन्क्रीज होते. कधी इन्क्रीज होते, ज्यावेळेस त्या सिस्टीमला आपण काय करतो, हीट सप्लाय करतो, किंवा त्या सिस्टीम मध्ये आपण काय करतो, हीट ऍड करतो. समजतंय. या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी फिगर दिसतीये. या ठिकाणी हे जे सर्कल आहे ब्लॅक कलरचं, त्याच्या आतमध्ये काय असेल, सपोज सिस्टीम आहे. समजतंय. आणि या सिस्टीमच्या बाहेर काय असेल, सराउंडिंग. समजतंय. आणि ही जी ब्लॅक कलरचा जो काही सर्कल दिसतंय तुम्हाला, ते सर्कल काय असेल, बाउंड्री असेल. म्हणजे तो सिस्टीम आणि सराउंडिंग या दोघांमध्ये काय असेल, ती एक बाउंड्री असेल दोघांमधली. समजतंय. म्हणजे ह्या सर्कलच्या आतमध्ये काही सिस्टीम आहे, आणि या ठिकाणी होतंय काय, तर सराउंडिंगची जी काही हीट आहे, सराउंडिंगची जी काही हीट एनर्जी आहे ती काय होते, इन होत आहे. इन म्हणजे ती आतमध्ये जात आहे. आतमध्ये म्हणजे कुठे जाते, ती सिस्टीम मध्ये. समजतंय. ही हीट कुठे होती, सराउंडिंग मध्ये होती. ती सराउंडिंग मधून हीट कुठे जाते, सिस्टीम मध्ये. समजतंय. म्हणजे सिस्टीम काय करते, ते हीट काय करते, रिसीव्ह करते. समजतंय. सिस्टीम काय करते, ती हीट काय करते, रिसीव्ह करत आहे, आतमध्ये ती घेत आहे. तर ज्यावेळेस ती एखादी सिस्टीम हीट जर आतमध्ये घेत असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्या सिस्टीमची काय वाढणार आहे, एंट्रोपी काय होणार आहे, वाढणार आहे. समजतंय. त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, एंट्रोपी इन्क्रीज. अशा वेळेस आपण काय म्हणू शकतो, एंट्रोपी काय होईल, इन्क्रीज होईल. समजतंय. म्हणजे एंट्रोपी ही अशी प्रॉपर्टी आहे जी काय होते, इन्क्रीज होते, जी काय होते, वाढते. कधी वाढते, ज्यावेळेस हीट एनर्जी काय होईल, त्या सिस्टीम मध्ये इन होईल, किंवा आतमध्ये ती सिस्टीम मध्ये ती रिसीव्ह केली जाईल, किंवा त्या सिस्टीम मध्ये ती काय होईल, ऍड होईल. आपण या ठिकाणी ऍड सुद्धा वर्ड यूज करू शकतो. म्हणजे हीट एनर्जी काय होते, त्या सिस्टीम मध्ये ऍड होत आहे. समजलं. त्यावेळेस त्या सिस्टीमची एंट्रोपी काय होते, वाढते, इन्क्रीज होते. समजलं हे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दुसरं एक सर्कल दिसतंय. तर त्या सर्कलच्या आतमध्ये काय असेल, सिस्टीम असेल, आणि त्या सर्कलच्या बाहेर काय असणार आहे, सराउंडिंग. समजतंय. आणि ते जे काही ब्लॅक सर्कल आहे ती काय झाली, सिस्टीम आणि सराउंडिंग मधली काय झाली, ती बाउंड्री झाली. समजलं. मग आता या ठिकाणी होतंय काय, की जी काही हीट एनर्जी आहे ती काय काय होते, सिस्टीम मधून कुठे जाते, ती सराउंडिंग मध्ये. सिस्टीम मधून कुठे जाते, ती सराउंडिंग मध्ये. म्हणजेच ती काय होते, सिस्टीम मधून काय होते, आउट होत आहे. समजतंय. म्हणजेच ती एनर्जी, हीट एनर्जी काय होणार आहे, सिस्टीम मधून काय होणार आहे, आउट, म्हणजे बाहेर पडणार आहे.
समजतंय? किंवा आपण असंही म्हणू शकतो, सिस्टीम मधली जी काही हीट एनर्जी आहे ती काय होते, रिमूव्ह होत आहे. काय होत आहे, रिमूव्ह होत आहे. किंवा ह्याला आपण रिजेक्ट सुद्धा म्हणतो, रिजेक्ट. सिस्टीम काय करते, हीट एनर्जी रिजेक्ट करते किंवा रिमूव्ह करते, किंवा त्या सिस्टीम मधून काय होते, हीट एनर्जी आउट होते, बाहेर पडते. तर त्या केसमध्ये एंट्रोपी काय होईल, डिक्रीज होईल. एंट्रोपी काय होईल, तर डिक्रीज होईल. लक्षात ठेवा. म्हणजे जर सिस्टीम मधून हीट एनर्जी बाहेर पडत असेल तर त्या केसमध्ये काय होतंय, त्या सिस्टीमची जी काही एंट्रोपी आहे, जी काही प्रॉपर्टी आहे ती काय होते, कमी होते. मग ही जी प्रॉपर्टी आहे, की जी प्रॉपर्टी काय होते, वाढते. कधी वाढते, हीट जर त्या सिस्टीमच्या आतमध्ये आली तर ती प्रॉपर्टी वाढते, आणि जर हीट एनर्जी त्या सिस्टीमच्या बाहेर पडली तर ती प्रॉपर्टी काय होते, कमी होते. मग अशी जी काही प्रॉपर्टी आहे सिस्टीमची, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, एंट्रोपी म्हणतो. काय म्हणतो आपण, एंट्रोपी. हे लक्षात ठेवा. याची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते की एंट्रोपी म्हणजे काय. एंट्रोपी ही सिस्टीमची अशी प्रॉपर्टी आहे की जी प्रॉपर्टी काय होते, इन्क्रीज होते. कधी इन्क्रीज होते, तर त्या सिस्टीम मध्ये हीट ऍड केली किंवा त्या सिस्टीमने काय केली, हीट एनर्जी काय केली, रिसीव्ह केली, त्याच्या आतमध्ये ती घेतली त्या सिस्टीमने हीट एनर्जी, तर त्या केसमध्ये ती एंट्रोपी काय होते, वाढते. तसंच ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी काय होते, डिक्रीज होते. ज्या वेळेस सिस्टीम मधली हीट एनर्जी ही रिमूव्ह होईल किंवा बाहेर पडेल, सिस्टीम मधून काय होईल, ती बाहेर पडेल. म्हणजे ज्या वेळेस हीट एनर्जी सिस्टीम मधून बाहेर पडेल किंवा ती सिस्टीम काय करेल, त्यालाच आपण म्हणतो हीट एनर्जी काय करेल, तो रिजेक्ट करेल किंवा रिमूव्ह करेल, तर त्या केसमध्ये ही प्रॉपर्टी काय होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर समजलं मित्रांनो की एंट्रोपी काय आहे. तर एंट्रोपी ही एक सिस्टीमची अशी प्रॉपर्टी आहे जी काय होते, विच इन्क्रीज, जी काय होते, इन्क्रीज होते विथ ऍडिशन ऑफ हीट. हीट जर ऍड केली तर ती काय होते, ती वाढते. आणि ती प्रॉपर्टी काय होते, डिक्रीज होते विथ रिमूव्हल ऑफ हीट. जर हीट जर त्या सिस्टीम मधून काढून टाकली, रिमूव्ह केली, तर ही प्रॉपर्टी जी काय आहे, एंट्रोपी, ती प्रॉपर्टी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि त्याच प्रॉपर्टी, अशी जी प्रॉपर्टी असते सिस्टीमची, जी हीट ऍड केल्यावर वाढते आणि हीट काढून घेतल्यावर कमी होते, मग ती जी काही प्रॉपर्टी आहे सिस्टीमची, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, एंट्रोपी. समजलं मित्रांनो एंट्रोपी काय आहे. त्यानंतर एंट्रोपी साठी सिंबल आपण कोणता यूज करतो, तर इट इज डिनोटेड बाय एस लेटर. एंट्रोपी साठी एस लेटर हे आपण यूज करतो. त्यानंतर त्याचं एसआय युनिट काय आहे, एंट्रोपीचं एसआय युनिट ते काय आहे, किलो जूल पर केजी केल्विन. हे लक्षात ठेवा. एंट्रोपीचं एसआय युनिट काय आहे, किलो जूल पर केजी केल्विन. ओके स्टुडंट, मी तुम्हाला परत एक लिंक पाठवतो, तर सर्वांनी त्या लिंकला जॉईन करा. आणि एक 10-5 मिनिटं आपलं लेक्चर होईल, त्यानंतर लेक्चर होणार नाही. ओके, मी परत एक नवीन लिंक पाठवतो, तर तुम्ही सर्वांनी त्या लिंकला जॉईन व्हा.